आता पाहूया दिवसभरातल्या टॉप 9 मोठ्या बातम्या। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डांचं उद्या मुंबईतल्या 3 लोकसभा मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन। उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबईतल्या कार्यकर्त्यांसाठी उद्या संमेलनाचं आयोजन। वादा तोच पण दादा नवा। शिरूर मतदारसंघात रोहित पवारांचे बॅनर झळकले। पुण्याचा दादा कोण अशी चर्चा आता फ्लेक्सवरून रंगली। शिक्षकांना निवडणुकीच्या कामात न लावण्याच्या मागणीवर मनसे कायम। मनसेच्या शिष्टमंडळाने घेतली राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट। अमित ठाकरेंनी राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिलं पत्र। पोलिसांना कोण धमक्या देत असेल तर राज्याला सध्या दुबळा गृहमंत्री लाभलाय। संजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा, तर पोलिसांना धमकी देणं म्हणजे गृहमंत्र्यांवर थुंकण्याचा प्रकार असल्याचीही केली टीका। गणपत गायकवाडांचे चुलत भाऊ अभिमन्यू गायकवाडांच्या कार्यालयाची तोडफोड। 4 ते 5 जणांच्या टोळक्याकडून कार्यालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण। 31 मार्चपर्यंतचा कांदा निर्यात बंदीचा निर्णय कायम। कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट। कांद्याचे बाजारभाव पुन्हा मोठ्या प्रमाणात कोसळण्याची भीती। चंदीगड महापौर निवडणुकीची पुन्हा मतमोजणी करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश। अवैध ठरवलेली 8 मतं वैध असल्याचंही कोर्टाकडून स्पष्ट। आपचे 3 आमदार घेऊनही भाजपची घोर निराशा। आपचे 3 नगरसेवक फुटूनही भाजपचं स्वप्न भंगलं। गैरकारभारानंतर देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच कोर्टाच्या देखरेखीत महापौरांचा फैसला। निवडणूक अधिकाऱ्यांना खोटं बोलून मतं अवैध ठरवल्याचाही ठपका। महायुतीची 23 तारखेला इस्लामपुराला जाहीर सभा। सर्व घटक पक्षही सहभागी होणार। रयत क्रांती संघटनेकडून सभेचं आयोजन।